अरे भुरट्यान दाताकडे काय झालंय? बाई पडला असा पटाटा आला असं की हा दे सोड. अरे कालिया हितन शेणाचा पोकून टाकलाय आणि अहो सरदार तो ठाकूर आहे का नाही इथं रोज म्हशी चारवाय घेऊन येत तुई त्याच्यात म्हशी इथं हागल्यात. त्याला इथनं पुढे सांगायचं ठाकूरला गब्बरनं सांगितलंय जर म्हशी इकडे घेऊन येणार असला तर डायपर घालून घेऊन यायच्या. गाण काढाय कोण रिकाम नाही. अर्धा लिटर दूध दे म्हटलं परवा अशिक्त पण आलाय उभारायचं होईना म्हणून अर्धा लिटर दूध दिलं नाही त्यानं. त्याला सांगायचं डायपर घालून घ्यायला सांगायचं. जी सरदार सांगतो त्या ठाकूरला. अरे सांबा जी सरदार. इथं काय काढाय गेला शिवाय हा गावात ये खाली आलो आलो. अरे माझ्या मोबाईलवर का नाही बँकेचा मेसेज आलाय का खात्यावर पैसे जमा झाले बघ जरा. सरदार या बँकेत पैसे जमा झालेला मेसेज नव मग फायनान्सचा मेसेज आहे. 3 हप्ते थकीत आहे तुमचं. हा आणि काय काय लिहिलंय बघ. पुढलं वाचायत नाही मला इंग्लिश मध्ये लिहिलंय. मग एवढं हरकून काय मुका गेला तसं माझा मागा इकडे इंग्लिश मिडियम सरदार मिडियम मध्ये काय लिहिलंय बघ. यात असं लिहिलंय की जर तुम्ही हप्त्याची रक्कम नाही भरली तर हे सगळे बंदुके जप्त करणार आणि त्याच्यात जर भागलं नाही तर तुमची चड्डी काढून तुम्हाला भोंगळा करणार. अरे भोंगळा काय मी बरोबरच नाही काय बारकी पोरं फिटून पडून मरतील की पटाडा लोक दार दाखवून घेतील. लय घाण दिसतोय मी बाबा तुला माहित नाही. आणि ते मला सांग बंदुकी आणि चड्ड्या काढण्याच्या बाण घेऊन दिलाय मला. तिकडे चुकी. सॉरी. आणि त्या मेसेज मध्ये असं पण लिहिलंय की फायनान्सवाली आजच आपल्याकडे येणार आहे ती. येऊ द्यात अरे काय भेटतोय काय मी पटाटा मोकळं घेऊन सोडतोय एकेकाला. सरदार फायनान्स वाली आली ती. बंदूक घ्या बंदूक घ्या. सरदार गंमत केली. अरे तुझ्या आई तू दोस्त कांदळ तुझ्या आई तर घाबरून फाटली की माझी. फाटले नाव का माने शिवून घ्या अजून फाटणार आहे. का काय झालं? त्या तोडवाल्यांचा मेसेज आलाय की गब्बरचा तोडणार नाही. हा काय ऊस ऊस. हा माझा ऊस तोडणार नाही म्हणते ती. दाखवतो त्याने आता सुट्टी देणार नाही एकेकाला. माझ्या बघतो सांबा खाली या गाडी काढ माझी चाल. जी सरदार. झुडपात कोण बसणार तो? दोन्ही तांब्यावर गोळ्या घालीन तुझ्या दोन्ही तांब्यावर उघड्यावर बसायचंय. ए हितान कोण बसलाय बघ ह्याच्या ढोंगणावर गोळी घाल. ठाकूर लय आरडू नको मानबाजी चावते जरा खांजळ. आयला विरू यानं तर आपल्याला खांजाळायलाच ठेवलाय. जय खांजळ वाज त्याच काळीच्या हळू खांजायची का तड करतोस का? अरे ठाकूर काल मापटभर करंजी ऐकल्यास तिथे 7.5 रुपये दिलेस का आम्हाला? रातभर कंजा फोडून माझी बोट सुचली आणि माझा तेव सुजला पाय सुजला पायान करंजा फोडली ते मी. काय केलंच पैसे? 7.5 रुपयाची इब्राहिम बाबा तंबाखू भेटली मला. तुम्हाला कुठला देऊ? वीरू या पुकणीच्याला हात नाही दिली यानं तंबाखू चुळली कशी? तंबाखू बसून अशी डोंगणाने चोळी असेल कायच्या तशी नाही चोळली पाय उठून अशी चोळून खाल्ली तंबाखू मी. लय शहाणा आहेस ठाकूर. बरं ऐक तो गब्बर म्हणतोय आमच्या अड्ड्यावर कशाला म्हशी चराय सोडताय? 4 म्हशी हागाय सोडल्या तरी तो असा बोलतोय. काय टेन्शन घेऊ नका. 4 काय 50 म्हशी सोडा त्याच्या अड्ड्यावर आणि अड्ड्याचा धिंगाणा कोण टाका पाक बुक्का करून जावा. चल सोड रेडा ठाकूर. ठाकूर तर रेडा सोड रे ठाकूर चल. हा बिरू गब्बरची वाट लावल्यावर ठाकूरजी पैसे देणार आहे त्यातलं सगळं पैसे मला पाहिजे ते. गब्बर तुला का देऊ सगळे पैसे? कारण माझ्याकडे पैसे तंगी चालाय बाबा. अरे मग तो ऑक्टापिक्स ट्रेडिंग ॲपवर पैसे कमी की. ऑक्टापिक्स ते आणि काय असते आणि त्यात पैसे कसं कमवायचं? ऑक्टापिक्स ब्रोकरचं हे ट्रेडिंग ॲप आहे. याला नुकतंच यावर्षीचं बेस्ट फॉरेक्स ब्रोकर इंडिया 2021 अवॉर्ड मिळाला आहे. आणि ऑक्टापिक्स यावर्षी दिल्ली कॅपिटलचं मुख्य स्पॉन्सर पण बनलंय. खरंच काय? होय. आणि या ॲपमध्ये 35 करन्सी पेअर्स गोल्ड इंडिसेस क्रिप्टो या सगळ्या गोष्टीचा कुठल्याही कमिशन शिवाय आपण ट्रेड करू शकतो. पण मला ट्रेडिंग बद्दल काहीच माहित नाही. काय टेन्शन नाही. तुझ्यासारख्या नवीन लोकांना आवश्यक असणारी सगळी माहिती वेबिनार 24/7 सपोर्ट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेमो अकाउंट सुद्धा देते ही. एकदा का तुला कॉन्फिडन्स आला का नाही डेमो अकाउंट वरून रिअल अकाउंट मध्ये स्विच होऊयाचं आणि रिअल प्रॉफिट कमवायचं. बर आपण फक्त 3,000 पासून सुरुवात करू शकतो. आणि आलेलं प्रॉफिट बँक कार्ड युपीआय बँक अकाउंट क्रिप्टो वॉलेट किंवा इतर कुठल्याही ऑप्शन मधून विड्रॉ करू शकतो. अरे तुला वाटतंय काय मी करू शकेल? अरे ऑक्टापेक्स सोबत कोण पण करू शकतंय. मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली ती फॉलो करा आणि तुमचं डिपॉझिट दुप्पट करण्यासाठी PARCHI100 हा प्रोमो कोड एंटर करा. तुमची ट्रेडिंग जर्नी सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे. जॉईन करा ऑक्टापेक्स.
फुकणीचं गब्बर. लय बेकार पडलो हवा. अरे मुकादम, अरे कुठं आहेस फुकणीच्या मुकादम? माझा ऊस तोडणार नाही, माझी हिंमत कशी झाली तुझी? बाहेर ये बाहेर. आलो आलो. तुझीच तर दम नाही तुला घाबऱ्या. अरे तिथं टेकडा उभारून बोल नको, खाली ये खाली मैदानात, मैदानातून बोल. गब्बर आम्ही तुझा तोडणार नाही. ऊस तोडणार नाही ऊस. अरे बोकडा, काल म्हणलास ऊस तोडतो ना आज काय नाही म्हणलायस? माणूसच का रुपयाचा ठोकळा लगेच पलटी मारतोस काय? गब्बर तुझा ऊस तोडा असेल तर आम्हाला 4 किलो मटन आणि प्रत्येकाला एक दारूची क्वार्टर दिली पाहिजे, तरच आम्ही तुझा ऊस तोडणार. ए बाबा असं काय करलायस बाबा? तुला कारखानदार देतात ते पैसे तुम्ही आम्ही शेतकऱ्यांनी आणि काल उठलायसा? कर्ज काढून करतो रे आम्ही शेती. का रडायची नाटकी करू नको घाबऱ्या. डाकूचा धंदा सोडून कशाला शेती करत बसलायस? इकून टाकते शेती. आम्हाला 4 किलो मटन आणि दारू दिलीस तरच आम्ही तुझा ऊस तोडणार, नाहीतर बिना माग बघता घरला पळायचं. अरे भोंगळीच्या कुठे जर गेलास तर तुला ऊस तोडायला मटण आणि दारू कोण देणार आहे रे? एक माणूस आहे देणारा. कोण? ए गब्बर, मी देणार आहे त्याचे दारू मटण आणि आमच्यात ऊस तोडा घेऊन जाणार आहे. ठाकूर, तुझं नुसतं हात तोडून मी लई मोठी चूक केलंय. पाईपिन काच तोडा पाहिजे. गब्बर तुझ्या आईला तुझ्या डोसक्यात धोटा घालीन माझ्या. बिन हाताच्या ठाकूरला काय म्हणतात? चिंबळ्या करीन, साल्ट काढीन डोसक्याची. ठाकूर, तुझ्या पाळलेल्या कुत्र्याची ताकीद कर. भोकाल्यात माझ्यावर गोळ्या घालून ठार मारून टाकेल. सरदार जरा इकडे या. हे सुचतंय तुला काय? आपल्याकडे गोळ्या शिल्लक नाही, त्यासनी कुठल्या गोळ्या घालणार आहेस तू? अरे भोंगळीच्या हळू बोल की त्यासने कुठं माहित आहे? अरे काय खुसूर पसूर गप्पाय! टन्नोला माझ्या डोसक्यात बिरू लागलं काय तुला? गब्बर तुझ्या आईच्या डोसक्यात झाल्या वा तुझ्या बिरूला मारलंच. आमच्याकडे बंदुके नाही म्हणून ताटू नकोस. अरे ए मुखादम, ही घे तुला दारू आणि जेवणाला 10,000 रुपये. उद्या सकाळी 6:30-7ला म्हणजे माझ्या दारात यायचं ऊस तोडायला. ठीक आहे गब्बर, उद्या सकाळी येतो तुझा ऊस तोडायला. ए मुकदम, तू काही बरोबर केलं नाहीस. चला रे सांभाकाली या चला. सरदार आम्हाला पगार दिन असा आणि त्या मुकादमला 10,000 कुठनं दिलं सा? अरे 4-5 दिवस मी चाललो नाही वे, पाठीमाग दुखायला आले की माझं. सकाळी जात नाही मी. हा कुठे जाताय सा? अरे खात भरायला वाकून भरायला लागत नाही वे. सरदार हा त्या ठाकूरला जमीनच नाही, मग त्यानं ऊस काय पत्र्यावर लावलात काय? हा अरे 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 ठाकूरला जमीनच नाही ना का? अरे मग तो मुकादम कसं काय म्हणला ठाकूर मला मटण आणि अंडी जेवण तारू द्यायला लागलाय म्हणून? मला वाटते सरदार त्या ठाकूरनं आणि त्या मुकदमनं तुम्हाला सप्पाई चुना लावलाय बघा. ठाकूर तुला सुट्टी नाही, फोन टाकतो मग. मुकादम ठाकूर तुमच्यामुळे 10,000 रुपये मिळाले, त्यातले 5,000 घ्या तुम्हाला. ठाकूर घ्या की पैसे हात पुढे करून. ठाकूर घे की पैसे हात पुढे करून. सुकायच्या तुला लक्षात नाही हात तुटले माझं. घे तू पैसे बरं घेते दे रे. खिशात ठेव माझ्या. हा ठेवतो ठेवलं चला चला चल. अरे सांबा, बघितलंस काय मोबाईलला मेसेज काय आलाय? गब्बरला पकडून दिल त्याला 50,000 रुपये बक्षीस आहे. 50,000? हा उचला रे गब्बरला. ये! अरे बाबानू, हे बक्षीस आपल्या गँग मधलं कोण पकडल्यावर नाही रे. ऐका माझं, बाहेर तू कोण पकडलं तर त्यासनी 50,000 बक्षीस आहे रे. अरे सरदार आम्हाला काय व्हायला लागलायस मी? आधीच 6 महिने झाला पगार दिलेला नाहीस. अरे शहाण्या डोसक्यावर जाऊ नाही म्हणतो सांगतो काय? ऐका तर. आम्ही तुम्हाला पोलिसाच्या ताब्यात देणार आणि आम्ही 50,000 घेणार. अरे शहाण्या डोसक्याच्या तसं नाही, बाहेरच्या माणसांनी 50,000 बक्षीस आहे. ए गप तू गप रे. अरे सोडा रे मला. मी पिटवून घेतो बघ. अरे मर्दाव, तुमचाच माणूस आहे मी. एकत्र झोपलोय आपण रात्री. मर्दाव असं काय गद्दारी करलाय रे? साहेब हे आणले बघा गब्बरला. एक नंबर काम केलंस. बांधून घाल त्या डांबाला. नको रे मर्दाव, नको नको नको. अरे अक्का बुकुड खाल्लायचा की रे माझ्याकडनं मागच्या आठवड्यात. काल रक्ती वजडी खाल्लायचा. तू सुक्क 3 वेळा घातलास की माझ्या ताटातलं. साहेब आणलाय बघा गब्बरला. आता तेवढं आमचं 50,000 बक्षीस द्या. जय विरू तुम्ही. अरे भोंगळीच्या तुम्हाला सांगाल तो का नाही, मला इकडे घेऊन येऊ नका. आता खावा मार.
आम्ही कशाला मार खातोय तूच मार का ए भुत्या थांबा पळा. ए गबऱ्या आता तुला सुट्टी नाही साल्ट काढणार आहे अंगाच तुझ्या. अरे बाबांनो माझं मुख्य घ्या माझी साल्ट काढा खरं मला मुळव्याचा तसं मला डुंगराव मारू नका नाहीतर कोंब मोडल माझा. मोड दे कोंब तोच कोंब मोडल्याला घेऊन त्याची भाजी करणार आणि तुला खाया घालणार आहे ए बाबा आणि तीच भाजी वक्कस तुला मारणार आहे. गब्बर आता कसा गावलाच माझ्या जाळ्यात? अरे या तुझ्या पाळलेल्या कुत्र्यांच्या उड्या मारणं बुंगळीच्या एकटा ये एकटा. जय विरू जावा तुम्ही, मी एकटाच मारणार आहे त्याला. आ ठाकूर तुमचा हात तोडले ती उगल नाटकी करू नका डाव अंगलटील. गप्पाणी घरला जाऊन हातून टाकून झोपा. अय माकडानो मला कमजोर समजू नका. जावा घरला, मी मारणार आहे त्याला. अजून एकदा विचार करा. जावा घरला. होय ती बघा शक्तिमान कुठं आहे? टेकडाव. ठाकूर जातो मारा त्याला. जावा तुम्ही. हल. गब्बर तुझा आता डुंगणावला आता घालून सुजवणार आहे तुला. हात कोणी सोडलं? नको. गब्बर इकडे माझ्या 10 करोड रुपये येतो. इकडे काना सांगतो. तर मित्रांनो कसा वाटला वाडीवरचा शोले भाग 6 आणि अभिदादांचं काम कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो अभिदादा रोकडे यांचं सुद्धा चॅनल आहे वन टेक बॉयज ते सुद्धा बघा त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो माझं चॅनल आहे वन टेक बॉयज. माझे सगळे व्हिडिओ बघाच पण त्यानंतर ह्या दोघांना घेऊन नवीन धमाल कॉमेडी मी आपल्या चॅनलवरती येतो. हे दोघंही माझ्या चॅनलवरती येणार आहेत तर नक्की बघा. धुडकूस घाललेला आहे आम्ही सगळ्यांनी खूप मजा आल्या थोड्या दिवसात. आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांसोबत शेअर पण करा.